श्री स्वामी समर्थ. तुळशी विवाह 2025. यंदा योग आणायचाच. बाशिंग बांधण्याचा खटाटोप करण्यासाठी कामाची माहिती. तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं बघा. पूजेची योग्य पद्धत आणि साहित्याची यादी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 वाजल्यापासून कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. उदय तिथीनुसार सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पूजनीय मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नेहमी होतो. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. असे मानलं जातं की दिवाळीनंतर म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला येणाऱ्या तुळशी विवाह या सणाला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह दिवशी खास पूजा अर्चा केल्यानं घरात माता लक्ष्मी सुख समृद्धी टिकून ठेवते. या दिवशी जर अविवाहित मुलामुलींनी विशेष उपाय केले तर त्यांच्या विवाहातील विलंब किंवा अडचणी दूर होतात आणि लवकर विवाहाचे योग बनतात. तुळशी विवाहानिमित्त काही उपायांबद्दल जाणून घेऊया. तुळशी विवाह कधी आहे? दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:11 वाजल्यापासून कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुळशी विवाहाच्या दिवशी हा एक उपाय करा. तुळशी विवाहाच्या दिवशी अविवाहित मुलामुलींनी इच्छित वर वधूच्या प्राप्तीसाठी उपवास करावा आणि तुळशी मातेची पूजा अर्चा करावी. पूजेमध्ये तुळशी मातेला हळद मिश्रित दूध अर्पण करावं. पूजेमध्ये तुळशी मातेला 16 शृंगाराचे साहित्य अर्पण करावं आणि शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा. यामुळे विवाह होण्यात येणाऱ्या अडचणी आणि विघ्ने दूर होतील. इच्छित जीवनसाथी मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी व्रत आणि पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु आणि सूर्य यांचे दोष एकाच वेळी समाप्त होतात आणि लवकर विवाहाचे योग जुळून येतात. विवाहास विलंब होत असल्यास हे उपाय करा. चला तर मग पाहूया. शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करावं आणि पांढऱ्या चंदनाचा टिला लावावा. दररोज संध्याकाळी कुलदेवतेला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करून हरभऱ्याच्या डाळीचे दान करावं. दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत आणि माता भगवतीला लाल रंगाची ओढणी चुनरी अर्पण करावी. भगवान शंकराची पूजा करावी आणि शिवलिंगावर अभिषेक करून तांदूळ अर्पण करावेत. यंदा तुळशी विवाह कधी असणार? तुळशी विवाहासाठी काय साहित्य लागणार? तुळशी विवाहाची तयारी आणि पूजेसाठी काय साहित्य लागतं याबद्दल जाणून घेऊयात. भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. 4 महिन्यापासून योगनिद्रामध्ये असलेले भगवान विष्णू 1 नोव्हेंबर रोजी जागे होतील. हा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप वृंदा आणि भगवान विष्णूंचे शालिग्राम रूप कृष्ण विष्णू यांचा विवाह लावण्याचा सोहळा. म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे संबोधले जाते. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात. तर यंदा तुळशी विवाह कधी असणार? तुळशी विवाहासाठी काय साहित्य लागणार? तुळशी विवाहाची तयारी आणि पूजेसाठी काय साहित्य लागतं याबद्दल जाणून घेऊयात. तुळशी विवाह शुभ मुहूर्त. वैदिक पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 2 नोव्हेंबर 2025ला सकाळी 7:31 सुरू होईल. ते 3 नोव्हेंबर 2025ला पहाटे 5:07 असणार आहे. त्यामुळे तिथीनुसार तुळशी विवाह उत्सव रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी असणार आहे. तुळशी विवाहासाठी साहित्य: तुळशीची कुंडी, धोत्र्याच्या आणि एरंड्याच्या झाडाची फांदी, आंब्याच्या झाडाचे पान, विड्याची पाने, आवळा, चिंच, बोर, हळकुंडे, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वाट्या, हळद, कुंकू आणि तांदूळ, ऊस, नारळ,
पंचा, अंतरपाट, हार तसेच सुगंधित फुले, पाट. कृष्णाची छोटी मूर्ती, मंगळाष्टका पुस्तक, डोक्यात घालण्यासाठी टोपी, प्रसादासाठी ऊस, कुरमुरे, लाह्या, बत्ताशे, शेवबुंदी, फराळातील पदार्थ इत्यादी. तुळशी विवाह पूजाविधी. तुळशी विवाह धार्मिक विधीनुसार केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात. तसेच तुळशी मातेचे आशीर्वाद देखील मिळतात. असे मानले जाते, तुळशी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे. त्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तुळस जर कुंडीत लावली असेल किंवा वृंदावनमध्ये लावली असेल तर कुंडीला छान रंगून घ्यावे, सजवावे. त्यानंतर शुभ मुहूर्तावर तुळशीची पूजा करावी. साज, शृंगार तुळशीला चढवावा. फळे, फुले, हार, हळद, कुंकू तुळशीला अर्पण करावे. धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी. त्यानंतर श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती घरात असल्यास तुळशीच्या समोर चौरंगावर मूर्ती ठेवून पूजा करावी. मग अंतरपाट धरून मंगळाष्टक म्हणावे व तुळशीचा विवाह संपन्न करावा. काही जण घरी स्वतः पूजा करतात तर काही जण ब्राह्मणाला बोलावून विवाह पार पडतात. तुळशी विवाहाची तयारी कशी करावी? दाराबाहेर केर काढून घ्या. तुळशीचे वृंदावन सारून स्वच्छ करा आणि तुमच्या आवडीची छान रांगोळी काढा. रांगोळी काढून झाल्यानंतर तुळस लावलेली कुंडी सजवायला घ्या. सगळ्यात पहिला हळद, मग कुंकूचे टिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या. त्यानंतर तुळशीत चिंचा, आवळे आणि ऊस खोचून ठेवा. नंतर आजूबाजूचा परिसर सुंदर रांगोळी आणि फुलांनी सजून घ्या. त्यानंतर पाट, अक्षता आणि फुलांनी सजून घ्या आणि पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा. तुळशीसमोर पंचा धरून पलीकडे हातात पाट घेऊन एका व्यक्तीला उभे करावे. मंगळाष्टकी म्हणावे. नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या, वाद्य वाजवावी. त्यानंतर लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा असणाऱ्याने एक फुलाचा हार कृष्णाला व दुसरा फुलाचा हार तुळशी मातेला घालावा. नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी. त्यानंतर प्रसाद वाटावा. अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न होईल. तुळशी विवाह कथा. पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिले. त्यांच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आले. हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला. त्याच्या राजाचे नाव जालंधर नगरी होते. दैत्यराज कालनेमी याची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधरशी झाला होता. जालंधर हा महाराक्षस होता. आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले, पण त्याचा जन्म सागरातून झाल्याने देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारले. तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला. त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला, परंतु त्याच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या. देवी पार्वतीने क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली. जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती. जालंधर तिच्या पुण्यधर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही. जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणे आवश्यक होते. त्यामुळे भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले. वृंदा त्या जंगलातून एकटीच जात होती. विष्णूसोबत 2 राक्षस होते, ज्यांना बघून ती घाबरली. ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघेचेही वध केले. त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारले. ऋषींनी आपल्या ब्रह्मांच्या सापळ्यातून 2 वानर प्रकट केले. एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते. पतीची ही अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली. भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले, पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला. वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही. वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली, त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला. जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शालिग्राम दगडात ते विलीन झाले. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली. वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि
स्वतः आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो. जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार शक्ती, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. तुळशी स्तुती मंत्र. देवीत्व निर्मिता पूर्वमर्चितासी मुनीश्वरे, नमो नमस्ते तुळसी पाप हरे हरि प्रिये. तुळसी श्री महालक्ष्मी विद्या 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 यशस्विनी, धर्म्या धर्मान्नना देवी, देवी देव मन प्रिया. लभते सुतरा भक्तिमंते, विष्णुपद लभते. तुळसी भूर्म महालक्ष्मी पद्मिनी श्री हरप्रिया. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं, साहित्य कोणतं, पूजेची योग्य पद्धत कोणती, तसेच बाशिंग बांधण्याचा खटाटोप करण्यासाठी कामाची माहिती काय, तसेच तुळशी विवाह कथा पाहिली. ही संपूर्ण माहिती आपण या एका व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.